करूया छान अशी शिमला मिरचीची भाजी। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण शिमला मिरचीच्या भाजीला लागणारे हे सर्व साहित्य घेतलेले आहेत। शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली, शेंगदाण्याचा कूट, वाटीमध्ये मीठ, चटणी, हळद। आता आपण छान असं मीठ, चटणी, हळद छान मिक्स करून शिमला मिरचीमध्ये छान असं मिश्रण सर्व भरून घेऊयात। असं छान आपण मिक्स करून थोडेसे पाणी टाकूयात कुट्ट्यामध्ये आणि छान मिश्रण एकजीव करून शिमला मिरचीमध्ये छान असं आपण भरून घेणार आहोत। आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं थोडंसं वलसर करून घेतलेलं आहे मिश्रण। आता आपण एक एक करून शिमला मिरचीमध्ये मिश्रण घेऊयात भरून आणि छान आपण धुवून आणि छान अशा कट करून शिमला मिरची घेतलेली आहे। मधातले शिमला मिरचीचे बी काढून घ्यायचे। अशा छान सर्व मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत। अगोदर आता आपण लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेऊयात टाकून। मोहरी तडतडल्यानंतर अशी छान आपली मोहरी तडतडलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट। छान तेलामध्ये आपली लसण कोथिंबीरीची पेस्ट झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात एक एक करून शिमला मिरची आणि मंद आचेवर आपण भाजीला छान होऊ देऊत, म्हणजे एकदम टेस्टी भाजी लागते। भरलेल्या शिमला मिरचीची भाजी तर एकदमच उत्तम अशी छान। आता आपण झाकण घेऊयात। आता भाजीवर ठेवून आपण 2 मिनिट झाकण घेणार आहोत ठेवून आणि 2 मिनिटांनंतर एकदम टेस्टी अशी आपली भाजी होणार आहे तयार। असं आपण झाकण घेतलेलं आहे काढून। आता आपण थोडेसे टाकूयात पाणी। थोडेसे पाणी टाकल्यानंतर मंद आचेवर आपण 2 मिनिटं आणखी भाजीला होऊ देऊत। एकदम छान अशी आपली शिमला मिरचीची भाजी होणार आहे तयार। अशी छान मंद आचेवर आपली भाजी झालेली आहे तयार। एकदम मस्त अशी आपली भाजी तयार आहे। आपल्या शिमला मिरचीच्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। एकदम अशी आपली चमचमीत शिमला मिरचीची भाजी झालेली आहे, एकदम छान अशी तयार। बाय।